आणि तर मी आज ज्या ठिकाणी थांबलोय त्या ठिकाणी बघा भरपूर साऱ्या म्हशी आहेत आणि ते बाबाजी म्हशीचं करून शेतीतलं काम करून ते नर्मदा परिक्रमावाशांना सेवा देतात। इथं राहण्याची सोय आहे आणि पहिली गोष्ट चहा प्रसादी चहा तर एकदम उत्तम चहा मिळाला आज मला एकदम घरच्यासारखा आणि भोजन प्रसादी पण बघूया आता कशी असणार संध्याकाळी ते नर्मदे हर। तर तुम्हाला त्यांच्या मी म्हशी दाखवतो नर्मदे हर। तर बघा त्यांच्या म्हशी आहेत आणि इकडं पण बघा म्हशीचं त्याचं करून ते सर्व हे करतात परिक्रमाशांना सेवा देतात। हे बघा इकडं ते दूध काढतायत आपण तिकडनं जाऊया मागणं। तर छोट्या माया आहेत तिथे खेळतायत या इकडे बघा आपण आलेलो आहोत आता त्यांच्या गोट्यात। ते बघा साफसफाई करतात आधी दूध काढण्याच्या आधी छान अशी आणि हे बघा हे बाबाजी दूध काढायला बसलेले आहेत। बघा इथं एवढं सगळं करून सुद्धा ते परिक्रमावाशांना सेवा देतात आणि परिक्रमावासी किती आहेत ते दाखवतो आणि पितात। नर्मदे हर बाबाजी आप कहाँ से हो? एमपी से। आपकी कितनी परिक्रमा है? दूसरी। कैसा लग रहा है परिक्रमा में? बहुत अच्छा लग रहा है। ज्यादातर हरिपुर से जा रहे हैं, आप इधर कैसे आ गए ये रास्ते से? पूछते पूछते आ गए। तर ते विचारत आलेले आहेत नर्मदे हर। गृहस्थ सेवा घेतोय उत्तर तटाला आल्यानंतर नर्मदे हर आणि ज्योतिबेन शशीबेनची तर गृहस्थ सेवा घेतल्यानंतर आज पुन्हा गृहस्थ सेवा घेतोय नर्मदे हर। खुराक वापरतात आता यांनी खुराक तयार केलेला आहे म्हशीसाठी। नर्मदे हर रामकृष्ण हरी। तर आता मी दिलीप भाईंच्या घरी सेवा घेऊन पुढे लावकुईकडे प्रस्थान करत आहे। आता सकाळचे 8 वाजून गेलेले आहेत। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। 9 वाजून 15 मिनिटं झालेली बघा। सकाळचे शुलपाणीचे डोंगर दिसत आहेत थोडे थोडे आणि मागे पण कोण नाही आणि पुढे पण कोण नाही आहे। सकाळी सकाळी लवकर ज्याला त्याला घाई होती ते सर्वजण पुढे गेलेले आहेत रात्री जेवढे होते आपल्या संग ते नर्मदे। तर आता आम्ही आहे या नदीवरती आणि आम्हाला जायचं आहे त्या रस्त्याने। तिकडे शुलपाणीचे डोंगर दिसतात बघा मस्त आवाज सुटलेली आहे नर्मदे हर। हळकळ वाहत आहे पाणी। तर बघा हे जे मंदिर आहे राम मंदिर आहे तर आपण आता इकडनं न जाता पुन्हा त्याच जेव्हा मागच्या वर्षी मार्गाने गेलो होतो त्याच मार्गाने पुढे प्रस्थान करत आहोत नर्मदे हर। आता इथं बोर्ड पण लावलेला आहे नर्मदा परिक्रमा मार्ग आणि हे बघा तेच मंदिर आहे। मागच्या वर्षी इथं आश्रम होता बंद झाला आहे आता तो नर्मदे हर नर्मदे हर। तर आता पुढे प्रस्थान करत आहोत डाव्या हाताने नानीकडाईकडे स्वप्नेश्वर महादेव या ठिकाणी भोजन प्रसादी घेऊन पुढे मार्गस्थ होणार आहोत नर्मदे हर नर्मदे हर। ते बघा आम्हाला शुलपाणीचे छोटे छोटे डोंगर चालू झालेले आहेत आता आणि लागलाय पगदंडीचा रस्ता सिमेंटचा रोड आहे। कडी पाणीकडे प्रस्थान करत आहोत
हे बघा कसे उंच झाड आहेत. आणि तुरीला खूप शेंगा लागल्यात, पण इच्छा होते पण तोडता येत नाहीत. नर्मदे हर, नर्मदे हर हर. तर बघा एकदम मस्त असा नजारा. आमचे सुप्याचे महाराज पुढे चालतायत, मी त्यांच्या मागे चाललो आहे. मस्त असा नजारा आहे इथे. हे आहे शुलपाणीतील ओरिजिनल नजारा. आज आम्हाला आश्रम अजून राहिला आहे 4 किलोमीटर. दुपारची भोजन प्रसादी अजून घेतलेली नाही आहे. पोटात तर कावळे ओरडत आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, रामकृष्ण हरी. तर आम्ही शुलपाणीचा आनंद घेत असताना चालता चालता मला पूर्ण भूक लागलेली होती. पोटात कावळे ओरडत होते. तर मी या बाबाजींना आणि अम्मांना विनंती केली की मैया रोटी मिल सकते क्या. तर आम्हा दोघांना त्यांनी एक एक आपली मक्याची भाकर आणि एक पापड्या म्हणून भाजी, तिची भाजी दिली. नर्मदे हर. तर मैया यांच्या घराला सुखसमृद्धी आणि यांचं घर 1 वर्षाच्या आत मोठं हो, दुकान पण मोठं हो. मैयाचर मी हीच प्रार्थना करतो. नर्मदे हर. रामकृष्ण. तर हे बघा हे बाबाजींचं ध्वनी पेटवायचं इथं होम हवन करण्याचं ठिकाण आहे. बाबाजी होम हवन करत असतात. आणि हे जे मंदिर आहे ते हनुमानजी पण आहे तिथे बघा. आणि हे स्वप्नेश्वर महादेव ठिकाण आहे. हर हर महादेव. रामकृष्ण हरी. तर सकाळी डांबरे सरकेने चलून चलून आल्यानंतर आता पुन्हा अशी पगदंडी लागली. पगदंडीने आता मी पुढे प्रवास करतोय. सुरमई आश्रमला जाणार आहे. इथून जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर आश्रम आहे तो. आणि बघा शेतामध्ये पाणी द्यायचं काम चालू आहे. पाणी दिलेलं आहे काही ठिकाणी, तर द्यायचं काम चालू आहे. लाईट गेली असं बहुतेक. आज खूप अशा तुरीच्या शेंगा खायला भेटल्या, बोरं खायला भेटलेत, रानभाज्याची भाजी पण खायला भेटली. एका ठिकाणी आपण ज्या ठिकाणी थांबलो होतो त्या तिथे चवळीसारखीच प्रकार आहे त्या भाजीचा. ती भाजी खायला भेटलेली आज मला. नर्मदे हर. हे बघा कसला नजारा आहे. झाडे पण खूप छान येतं, घरे पण कौलरूच येतं. नर्मदे हर, नर्मदे हर. रानभाज्या खूप खायला भेटतात तिथे, काही आपल्याला माहीत नाही, त्या ते या लोकांना माहीत आहेत. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर अशी पगदंडी लागली शेतातून वर आल्यानंतर. आणि मनात विचार आला रस्ता चुकतो का काय. आता रस्ता कुणी पण भेटतं पुढून. नर्मदे हर, नर्मदे हर. बाबाजी रोड आहे ना. तर बघा असे डोक्यावरती त्यांना वजे आणावं लागतात. हे यांनी बघा डोक्यावर वज आणलेलं आहे. इकडे गाडीचा रस्ता व्यवस्थित रस्ता नाही आहे की काय आणू शकेल. आणि ठिकठिकाणी अशा निशाणी पण लावल्यात आता इथून पुढे. हे बघा बकऱ्या आलेल्या आहेत पुढून भरपूर साऱ्या. नर्मदे हर. हे रोड आहे ना, ये सीधा जाने का ना. नर्मदे हर. बघा अशा प्रकारचा रोड लागलेला आहे आता. नर्मदे हर. की रस्ता फुटलेला आहे बघा. इथं पाण्यामुळं, पाणी आलं पावसाळ्यात की रस्ता फुटतच असतो. उत्तर तटाच्या शुलपाणीचा असाही अनुभव येतो. हे बघा अशा रस्ता आहे लागलेला. पुन्हा एकदा चढे आहेत थोडीफार, पण चालायला फ्रेश वाटतं. मन असं उदास राहत, उत्साहात चालायला एकट्याला सुद्धा हे वाटतं. आणि 1 वर्ष झाले आहे या रस्त्याला.
इकडून आश्रम आहेत 3 ते 4, पण काय वाटत नाही चालायला. आमचे बाबा पुढे गेलेले आहेत, शिंदे बाबा. मी एका ठिकाणी चहा प्रसादासाठी थांबलो होतो, तर ते पुढे आले. ते चहा घेत नाहीत, ते पुढे आलेले आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर पुन्हा एकदा आपण इथून चढून आल्यानंतर पुन्हा आता इकडे चढ लागलाय बघा, आणि डांबरी लागलाय. मधून शॉर्टकट होता. आता इथून 2 किलोमीटर राहिले सुरवाणी आश्रम. त्या आश्रमला आपण जाणार आहोत. नर्मदे हर. आजचा ब्लॉग कदाचित उद्या पण व्हिडिओ पडू शकतो, कारण इकडे रेंजचा भरपूर प्रॉब्लेम आहे. चार्जिंगचा नाही आहे यावेळेस, पण रेंजचा प्रॉब्लेम भरपूर येतो आहे. एअरटेलला रेंज नाही आहे, आणि जिओ पण 1 किंवा 2 सिग्नल दाखवतो आहे फक्त, आणि त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड होत नाही. ज्यावेळेस फुल रेंज येईन त्यावेळेसच व्हिडिओ अपलोड होतो आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. तर बघा, आता शुल्पाणीची चढाई चालू झाली आहे आजपासून. थोडी थोडी शुल्पाणीची चढाई आहे, थोडी कमी थोडी जादा आहे. बघा हे सर्व शुल्पाणी डोंगर आहे तिकडे बघा. इथं नाही दिसत पण पूर्ण दिसत आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. बघूया आज कुठपर्यंत व्हिडिओ निघतोय. नर्मदे हर. तर रामकृष्ण हरी. तर मी सुरवाणी गावाच्या जवळजवळ आता पोहोचलेलोच आहे. आता संध्याकाळचे वाजलेत बघा 5:32 झालेले आहेत. तर आपण आता या गावातील आश्रम जो आहे सुरवाणी आश्रम, तिथेच रात्री विश्रामसाठी थांबणार आहोत. तर त्यामुळे मी आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटू नवी पहाट, नवी सकाळ, नवीन रस्ता. नर्मदे हर, नर्मदे हर. बघा गाव लागलेलंच आहे. वाड्या वस्त्या आहेत त्या गावाकडं, पडकी घरे. तर आज मी इथेच आपला आजचा ब्लॉग एंड करतो. उतार आलाय तीव्र त्याच्यामुळे. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. उद्याचा नवीन रस्ता, नवीन सकाळ. उद्या नवीन रस्त्याने बघू कसला रस्ता आहे उद्याच्याला चालण्यासाठी. तर कारण मागच्या वेळेस त्या रोडने गेलो होतो, तो अंदाज येत नाही आहे त्या रोडचा मला. तो रोड हा नाहीच आहे, पण तिकडनं आलेला सरळ आलेलो आहे मी. नर्मदे हर. तर उद्याच्या ब्लॉकमध्ये भेटू. आजचा ब्लॉक मी इथे एंड करतो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉकमध्ये. तोपर्यंत नर्मदे हर सर्वांना पुन्हा एकदा.